नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ओंकार सर. आज तुम्हाला मी डिस्कस करणार आहे की अल्जेब्राचा तुमचा 10वीचा पेपर कशा पद्धतीने येऊ शकतो आज. त्यामध्ये पहा, तुम्हाला टॉपिक नंबर 1 पासून सुरुवात करूया आपण. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, त्यामध्ये कसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये पहा, तुम्हाला सिम्पली एमसीक्यू मध्ये म्हणूया किंवा बाकीच्या पण सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये डिस्कस करणार. क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात. सिम्पली एमसीक्यू बद्दल पाहूया आपण. तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मध्ये तुम्हाला असं विचारलं जाईल की दिलेली इक्वेशन लिनियर इक्वेशन आहेत का नाही ते चेक करायचे. त्यामध्ये सिम्पली काय करायचं आपल्याला की 2 व्हेरिएबल शोधायचे. एकदा का 2 व्हेरिएबल सापडले की त्यामध्ये आपल्याला काय चेक करायचं, त्यांची डिग्री चेक करायची. डिग्री जर 1 असेल तर ते लिनियर इक्वेशन आहे, जर नसेल तर ते लिनियर इक्वेशन नाही. त्यानंतर नेक्स्ट, आता एमसीक्यू बद्दल चर्चा करतोय. सगळ्यात पहिल्यांदा त्याच गोष्टी आपण समजून घेऊया. त्यानंतर तुम्हाला काय पाहायचंय बाबा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मध्ये अजून कसा इक्वेशन विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये तुम्हाला ग्राफचा एखादा चार्ट दिला जाऊ शकतो आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाऊ शकतं की बाबा तुम्हाला जर एक्स ची व्हॅल्यू ही आहे तर वाय ची व्हॅल्यू काय असेल, किंवा वाय ची व्हॅल्यू दिली असेल आणि तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काढायला लावतील. त्यानंतर तुम्हाला डिटर्मिनंटवर पण क्वेश्चन पडू शकतो. डिटर्मिनंटवर क्वेश्चन कसा पडू शकतो आपल्याला माहिती आहे. सिम्पली की क्रॉस मल्टिप्लाय करून काय करतो आपण, आन्सर त्याचं काढू शकतो. म्हणजे कसं बघा, थोडक्यात जर तुम्हाला ए बी सी डी असे जर पॅटर्न दिले असतील तर त्यामध्ये तुम्ही काय करता, एडी मायनस बीसी हा फॉर्म्युला युज करून तुम्ही त्याचा आन्सर काढता आणि तुम्हाला त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला तिथं मिळून जाते. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला जर विचारलं असेल की त्या ठिकाणी तुम्हाला डीएक्स ची व्हॅल्यू देतील, त्यानंतर तुम्हाला सांगतील की बाबा एक्स ची व्हॅल्यू काढा. तुम्हाला डीवाय ची व्हॅल्यू देऊ शकतात आणि तुम्हाला सांगू शकतात की वाय ची व्हॅल्यू काढा. असा पण क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला पडू शकतो. त्यानंतर नेक्स्ट जर तुम्हाला पाहायचं झालं तर त्यामध्ये तुम्हाला अजून काय काय पडू शकतं. त्यामध्ये लिनियर इक्वेशन मध्ये बाकीचे बरेचसे क्वेश्चन आहेत जे तुम्हाला पडू शकतात. ते कोणते कोणते आहेत त्यामध्ये पहा, की तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की दिलेल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढा. त्यामध्ये ते क्रॉस मल्टिप्लाय करून वगैरे मी तुम्हाला सांगितलं. पण त्यानंतर तुम्हाला असा क्वेश्चन पडू शकतो की क्रॅमर्स रूलने त्याला सॉल्व्ह करायचं. क्रॅमर्स रूल काय असतो, त्यामध्ये आपण काय वापरतो, स्क्वेअर प्लस बीएक्स इज इक्वल टू सी हा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी युज करतो. कम्पेअर करतो, एबीसीच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी लिहित असतो आपण. त्यानंतर डीएक्स ची व्हॅल्यू काढतो, डी ची काढतो आणि डीवाय ची व्हॅल्यू काढतो. आणि त्यानंतर आपण काय करतो, सिम्पली फॉर्म्युला युज करतो त्या ठिकाणी. कोणता, एक्स इज इक्वल टू डीएक्स अपॉन डी आणि वाय इज इक्वल टू डीवाय अपॉन डी. त्यानुसार आपण ते काय करतो, एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी काढत असतो. त्यानंतर तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं की बाबा तुम्हाला 2 इक्वेशन दिले जातील आणि त्यानुसार ग्राफ काढायचा. लक्षात घ्या, ग्राफ काढताना कन्व्हिनियंट व्हॅल्यू घ्या. म्हणजे तुम्हाला सोप्या पडतील अशाच व्हॅल्यू घ्या. खूप मोठ्या व्हॅल्यू घेण्याचा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू नका. बऱ्याच मुलांचा हाही प्रश्न असतो की सर ग्राफ काढताना मिनिमम किती व्हॅल्यू घ्यायच्या. आता बघा, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये म्हणजे टेक्स्टबुक मध्ये तुमचं काय दिलेलं आहे की नियर अबाउट तुम्हाला सांगू का 3 ते 4 व्हॅल्यू त्या ठिकाणी तुम्ही काढल्या तरी त्या सफिशियंट आहे. जास्त व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करू नका किंवा जास्त कमी पण काढू नका. तसं पाहायला गेलं तर 2 पॉईंटने सुद्धा लाईन निघते आपली, म्हणजे कोणत्याही इक्वेशनची. पण त्या ठिकाणी तुम्हाला जर बुकमध्ये 3 दिलेत पॉईंट किंवा 4 दिलेत तर तुम्ही 3 पॉईंट त्या ठिकाणी युज करा किंवा 4 पॉईंट त्या ठिकाणी युज करा आणि लाईन काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. त्यानंतर नेक्स्ट, तुम्हाला त्या ठिकाणी एक्झॅक्टली चेक करायचे ग्राफ पेपरवर तो नेमका क्रॉसिंग पॉईंट म्हणजे इंटरसेक्टिंग पॉईंट नेमका मिळतोय कुठे, कारण तीच आपली व्हॅल्यू असणार आहे एक्स आणि वायची. आणि ती लिहिताना व्यवस्थित लिहा, त्या ठिकाणी चुका काय करू नका. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला अजून असा इक्वेशन पडू शकतो की बाबा दिलेले सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करा. त्या ठिकाणी तुम्हाला कोणती मेथड वापरायची ती तुमच्या कन्व्हिनियंट नुसार तुम्ही युज करा. तुम्ही एकतर सबस्टिट्यूशन मेथड युज करू शकता किंवा तुम्ही एलिमिनेशन मेथड युज करू शकता. जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्यानुसार तुम्ही ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, वर्ड प्रॉब्लेम जो आहे त्यावर क्वेश्चन कसे पडू शकतात. आता वर्ड प्रॉब्लेमवर क्वेश्चन आहे ना, तुम्हाला सांगू का, सिम्पली एकदा तुम्हाला 2 नंबर फाइंड करायला विचारतील किंवा तुम्हाला रेक्टेंगल देतील, त्याच्या व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करण्यासाठी तुम्हाला सांगतील लेंथ आणि ब्रेडची. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला अजून कसा क्वेश्चन पडू शकतो, एक तर एजवर क्वेश्चन पडू शकतो आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरवर क्वेश्चन पडू शकतो. असे 4 टाईपचे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी पडू शकतात. नेक्स्ट तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. तर क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये सिम्पली तुम्हाला सेम एमसीक्यू मध्ये कसे क्वेश्चन विचारले जातील, दिलेले इक्वेशन हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का नाही चेक करायचं. क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घ्यायचं त्या ठिकाणी की बाबा तुम्हाला व्हेरिएबल तर एकच असणार आहे, पण डिग्री किती असणार आहे, 2. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला त्यामध्ये असे पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करा आणि त्यानंतर फॅक्टराइज करून त्याची व्हॅल्यू काढा. ते पण तुम्हाला ते जमत असेल. मिडल टर्म स्प्लिटिंग मेथड आपण त्या ठिकाणी युज करतो. फॉर्म्युला मेथडने जर सांगितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, मायनस बी प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. त्यासाठी बी स्क्वेअर मायनस 4ac पहिल्यांदा काढायचं, त्या व्हॅल्यू मध्ये पुटअप करायचं आणि फायनल आन्सर काढून तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू त्या ठिकाणी किंवा वायची जे काही दिली असेल तुम्हाला व्हेरिएबल त्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी काढायची आहे. नेक्स्ट तुम्हाला आता क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये अजून कसे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तुम्हाला काय करतील, सिम्पली वर्ड प्रॉब्लेम मध्ये काय करतील, स्टेटमेंट देतील किंवा 2 कंडिशन देतील. त्या कंडिशन नुसार तुम्हाला काय करायचं असतं, ते इक्वेशन पहिल्यांदा फॉर्म करायचं आणि त्यानंतर ते पुढे जाऊन सॉल्व्ह करायचं असतं. त्यानंतर त्यामध्ये जे काही निगेटिव्ह व्हॅल्यू येणार आहे ती रिजेक्ट करायची आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू सांगायचं की आपलं ते आन्सर आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशनवर क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात बघा. तुम्हाला काय करतील, एमसीक्यू मध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये तुम्हाला एखाद्या टर्म्स देतील किंवा सिक्वेन्स देतील एपीचा किंवा देणार पण नाहीत आणि तुम्हाला असं पण विचारू शकतात की दिलेला सिक्वेन्स एपी आहे का नाही चेक करायचं.
अजून कसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, एखाद्या वेळेस एपीचा सिक्वेन्स देतील आणि तुम्हाला सांगतील डी काढा, डी म्हणजे कॉमन डिफरन्स. त्यानंतर तुम्हाला सिक्वेन्स दिल्यानंतर तुम्हाला सांगतील ए काढा, किंवा तुम्हाला असं पण म्हणू शकतात की टीएन ची व्हॅल्यू काढा, किंवा तुम्हाला असं पण सांगू शकतात की एन ची व्हॅल्यू काढा. कसाही क्वेश्चन पडू शकतो, त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असेल त्या ठिकाणी तुम्ही ते यूज करा आणि त्या ठिकाणी तुमचा त्याचा वापर करू शकता. नेक्स्ट तुम्हाला असं पण क्वेश्चन त्या ठिकाणी पडू शकतात की बाबा, आता मोठ्या क्वेश्चन बद्दल पाहतोय आपण, त्यामध्ये तुम्हाला टीएन ची व्हॅल्यू काढायला होतील, किंवा एखादा सिक्वेन्स देतील किंवा सांगतील की बाबा दिलेला सिक्वेन्स आहे ना पूर्णपणे 5 ने डिवाइड होतोय आणि तुम्हाला तो एक लिमिट दिलं जाईल नंबर्सचं, की 1 to 350 पर्यंत नंबर्स आहेत, त्यामधलं तुम्हाला टोटल त्याचं नंबर्स काढा, किंवा किती नंबर्स आहेत असे की 5 ने डिवाइड होणारे वगैरे, असं कसाही क्वेश्चन तुम्हाला ते विचारू शकतात. नेक्स्ट तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम पण आहे, तो कसा विचारू शकतात की त्यामध्ये किंवा तुम्हाला एसएन ची व्हॅल्यू काढायला होतील, किंवा सिक्वेन्स दिला जाईल आणि तुम्हाला एसएन ची व्हॅल्यू काढायला होतील, किंवा थोडा ट्रिकी क्वेश्चन विचारतील, मोठा क्वेश्चन असेल तर ते कसं विचारतील तुम्हाला, की बाबा समजा ऑडिटोरियम आहे, त्यामध्ये 27 सीट्स आहेत, पहिल्या लाईन मध्ये 22 आहेत, परत 24 आहेत, त्यामध्ये तुम्हाला सिम्पली काय पाहायचंय की फर्स्ट टर्म त्या ठिकाणी शोधायची, त्यानंतर कॉमन डिफरन्स शोधायचा आहे, त्यामध्ये टोटल नंबर माहित असेल तर टोटल नंबर शोधायचा आहे एन, आणि त्यानंतर तुम्हाला एसएन ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काढायची. आता एसएन साठी तुम्ही दोन फॉर्म्युले त्या ठिकाणी युज करू शकता. कोणते, एसएन इज इक्वल टू एन अपॉन 2 इंटू 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी, किंवा तुम्ही दुसरा पण फॉर्म्युला युज करू शकता, एन अपॉन 2 इंटू टी1 प्लस टीएन, हा फॉर्म्युला पण तुम्ही युज करू शकता त्या ठिकाणी. नेक्स्ट तुम्हाला पाहायचंय बघा, त्यामध्ये आता अरिथमेटिक प्रोग्रेशन बद्दल आपण पाहिलं. फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल क्वेश्चन कसे विचारू शकतात तुम्हाला, एमव्ही, एफव्ही, आणि तुम्हाला त्या ठिकाणी अशा व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला ते सांगितलं जाऊ शकतं की बाबा एमव्ही काढा, एफव्ही काढा, त्यानंतर मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू म्हणून आपण त्याला. त्यानंतर ना नेक्स्ट जर तुम्हाला पाहिजे झालं तर फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये अजून कसे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, त्यामध्ये तुम्हाला जीएसटी बद्दल क्वेश्चन विचारला जाईल, म्हणजे कोणता, की तुम्हाला सीजीएसटी दिलं जाईल, एसजीएसटी काढायला होतील, एसजीएसटी दिलं जाईल, सीजीएसटी काढायला होतील, किंवा तुम्हाला नॉर्मल सांगतील की जीएसटी काढा. जीएसटी म्हणजेच काय असतं, सीजीएसटी प्लस एसजीएसटी, ह्या गोष्टी तुम्हाला काढायसाठी देऊ शकतात. नेक्स्ट तुम्हाला अजून कसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यामध्ये तुम्हाला शेअर्सवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा ब्रोकरेजवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा डिव्हिडंडवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. असे पण क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. एकदम सिंपल आहे, काही त्यामध्ये हार्ड नाही आहे, समजलं. त्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला प्रोबेबिलिटी, त्या टॉपिकवर क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात. तुम्हाला काय केलं जाईल, एमसीक्यू मध्ये जर पाहिजे झालं तर तुम्हाला सिम्पली काय विचारतील, तुम्हाला प्रोबेबिलिटी म्हणजे नंबर तो काढायला होतील, की बाबा दिलेला एखादा क्वेश्चन असेल तुम्हाला आणि त्या ठिकाणी सांगतील की फाइंड द प्रोबेबिलिटी, सिंपल एमसीक्यू मध्ये, म्हणजे प्रोबेबिलिटी तुम्हाला त्या ठिकाणी शोधायची 4 ऑप्शन मधून, ते तुम्हाला सॉल्व्ह करून तुम्ही ते काढू शकता. किंवा अजून कसा क्वेश्चन विचारला जातो प्रोबेबिलिटी मध्ये, तुम्हाला एखादा इव्हेंट दिला जाईल आणि तो इव्हेंट कोणता असेल तर तुम्हाला शोधायचा असेल, असं म्हणून विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट अजून कसे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात मोठे क्वेश्चन प्रोबेबिलिटीवर, त्यामध्ये तुम्हाला काही इव्हेंट दिले जातील, 1, 2, 3 इव्हेंट असे, आणि त्या इव्हेंटचं तुम्हाला आन्सर त्या ठिकाणी काढायचं असतं. त्यानंतर ना समजून घ्या प्रोबेबिलिटीमध्ये फॉर्म्युला आपल्याला जमला नॉर्मल कोणता, की बाबा जर समजा एखादा इव्हेंट तुम्हाला सांगितलंय की डाईस इज थ्रोन, तर डाईस थ्रोन केल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा सॅम्पल स्पेस काढायचा आहे, त्यानंतर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स काढायचे, आणि सिम्पली त्यामध्ये कोणता जो काही इव्हेंट दिला असेल किंवा आउटकम जर समजा तुम्हाला वरती आउटकम विचारला असेल तर तुम्हाला इव्हन नंबर येईल. तर मला सांगा डाईसवर कोणते कोणते इव्हन नंबर येऊ शकतात, 2, 4, 6, म्हणजे किती झाले आउटकम टोटल 3, आणि टोटल आउटकम किती आहे, त्यामध्ये डाईसवर किती नंबर येऊ शकतात, 6 नंबर, बरोबर ना. टोटल 1, 2, 3, 4, 5, 6 तो नंबर येईल खाली, आणि जो आपला आउटकम इव्हेंट जो आहे तो इव्हेंटचा नंबर कुठे येईल, वरती, म्हणजे 3/6, म्हणजे किती येणार आपल्या फायनल आन्सर 1/2. असे क्वेश्चन तुम्हाला सिंपल विचारले जाऊ शकतात, एकदम हार्ड त्यात काही नाही. किंवा कमिटी विचारली जाईल, बॉयजची आणि गर्ल्सची कमिटी, किंवा मेन आणि वुमनची कमिटी, त्यानुसार तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. स्टॅटिस्टिक्स मध्ये जर पाहिजे झालं तर स्टॅटिस्टिक्स मध्ये पण क्वेश्चन एकदम सिंपल आहेत बघा, काही हार्ड नाही. त्यामध्ये 3 मेथड आहेत तुम्हाला, डायरेक्ट मेथड, त्यानंतर अज्युम मीन आणि स्टेप डेव्हिएशन. ह्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट मेथड किंवा अज्युम मीन ही मेथड विचारली जाऊ शकते. स्टेप डेव्हिएशनला ह्यावेळेस मला वाटतं चान्सेस नाहीये की येण्याचे. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला पाहायचं की बाबा मोड आणि मीडियन, त्यामध्ये पण तुम्हाला फॉर्म्युले माहित असतील, तुम्ही आरामात ते सॉल्व्ह करू शकता. एवढे सिंपल गोष्टी त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर ना बघा तुम्हाला आजचा पेपर तुम्हाला एकदम व्यवस्थित जाईल अशी मी आशा करतो. तुम्हाला जे पॉईंट सांगितले त्या पॉईंटवर सध्या जायच्या आधी एकदा फोकस करा, फॉर्म्युले एकदा थोरली रिवाइज करा, आणि गेल्यानंतर पेपरला बसल्यानंतर एकदम डोकं शांत